जेव्हा तुमच्याकडे कोणतीही भाजी अवेलेबल नसेल किंवा मग मुलांच्या डब्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि टेस्टी द्यायचं असेल तर तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा. मुले एकदम आवडीने खातील आणि डब्बा फिनिश करूनच येणार आहेत. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये पाव वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचे पीठ आणि मग नंतर वरतून लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि जिरे आणि ओवाची जाडसर असं वाटण करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर थोडंसं लसूण वाटून टाकायचं आहे. आणि छान अशी मस्त हिरवीगार फ्रेश अशी पालक आपल्याला छान अशी बारीक बारीक आकाराची चिरून घ्यायची. संपूर्ण पालक आपल्याला जास्त टाकायचं आहे, कारण ह्याने पालक जे आहे ते फायबरयुक्त आहे, त्यामुळे मुलांना हे अवश्य द्यावे. ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाण्याने धुवून आपल्याला हे गच्च पिळून पिठामध्ये टाकून घ्यायचे. अशा प्रकारे संपूर्ण पालक त्यामध्ये टाकून घ्यायचे. मी इथे पालकचा वापर जास्त करत आहे, कारण हे खूप पौष्टिक असते. आणि मग नंतर बारीक बारीक चिरलेला कांदा देखील आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पराठ्याला छान अशी चव येते. खायला देखील एकदम छान लागतात आपले पराठे. आणि मग कांदा देखील त्यामध्ये बारीक चिरून घालायचा. मस्त अशी हिरवीगार मस्त कोथिंबीर घालायची चिरून बारीक बारीक. आणि मग नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे. आपल्याला हे थापून किंवा लाटून बनवायचं नाही आहे, डायरेक्ट आपण पळीने तव्यावर टाकायचे. त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळच करायचं आहे. एकदाच पाणी नाही घालायचं, थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ, जास्तही पातळ नाही, अशा प्रकारे मीडियम बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर पॅनला थोडंसं तेल लावायचं आणि आपले हे बॅटर जे आहे त्यावरती पसरून घ्यायचं अशा प्रकारे. आणि मग नंतर कढईने देखील थोडंसं तेल सोडायचं आहे. आपला हा पराठा बिलकुल चिटकत नाही, एकदम सहजपणे हा निघतो. आणि शिवाय हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक आहे आणि मुलांना देखील छान आहे, खाण्यासाठी देखील छान आणि तब्येतीला पण छान आहे. तेव्हा तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूनी छान असं मस्त शेकून घ्यायचा. पाहिलंत ना किती सोप्पा आहे. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.